आम्ही तर शाळेत होतो, त्यात डालडा तूप होतं, तुम्हाला आठवत असेल, डालडाचे डबे होते येल्लो कलरचे, ते असे मागं बांधून आम्हाला ते पोहणं वगैरे शिकवायचे. तर तिथं आम्ही उभे राहिलो तर आम्ही तर 3-4 सेकंदात डायरेक्ट रामकुंडात फेकलं जातो, एवढा प्रभाव होता त्या गोदावरी नदीला. कॉन्क्रिटायझेशन केलं, अख्खी इकोसिस्टीम नदीची डिस्टर्ब केली आणि अख्खी नदी वरची पुढची अख्खी नदी या लोकांनी संपून टाकली, अस्तित्वहीन नदी केली. आता विषय असा आहे की त्या संदर्भात आपण 2015 मध्ये मुंबई हायकोर्टमध्ये PL लागली. PL मध्ये नाशिक महानगरपालिकेने रिप्लाय फाईल केला नाही 2.5 वर्ष. एक्स पार्टी ऑर्डर होऊन गेली. एक्स पार्टी ऑर्डर होऊन गेल्यानंतर तत्कालीन महानगरपालिका आयुक्तांनी टाळाटाळ केली. टाळाटाळ केल्यानंतर काही आपण लोकायुक्ताकडे काही भ्रष्टाचारांचे त्यांचे प्रकरण वगैरे बाहेर काढले, काही नाका वगैरे दाबले आपण विविध पद्धतीने, जसं आपली मनसेची नीती आहे त्या पद्धतीने नाका दाबल्यानंतर तयार झाले की आपण कॉन्क्रिटायझेशन काढू. त्यासाठी इन बिटवीन NMSCD नाशिक मिशन स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन केंद्र सरकारचा प्रोजेक्ट आलेला होता. त्या प्रोजेक्टमध्ये आपले 17 पुरातन कुंड डिकॉन्क्रिटायझेशन करण्यासाठी DPR तयार झाला, RFP रिक्वेस्ट फॉर प्रपोजल तयार झाला, BOQs बिल ऑफ क्वांटिटी म्हणजे किती कुंडामध्ये किती काय काही नाही, BOQs वगैरे तयार झाले. त्याच्यात टेंडर प्रोसेस होऊन गेली, वर्क ऑर्डर दिली गेली. वर्क ऑर्डर दिल्या गेल्यानंतर काम सुरू झालं. इथलेच काही नतद्रष्ट गोदाद्रोहींनी काम थांबवलं. परत वर्षभर काम थांबलं. परत आपण आपल्या पद्धतीने एग्रेसिव्ह झालो, काही लोकांची लफडी बाहेर काढल्यानंतर बेक स्टेपिंग गेले. नंतर पहिल्या टप्प्यामध्ये 5 कुंडातलं आपण सिमेंट कॉन्क्रीट काढलं. तर 17 पैकी 5 कुंडातून आपण 3.5 लाख किलो सिमेंट कॉन्क्रीट बाहेर काढलं. किती? 3.5 लाख किलो सिमेंट कॉन्क्रीट 5 कुंडातून आपण बाहेर काढलं. सिमेंट कॉन्क्रीट काढल्यानंतर डिकॉन्क्रिटायझेशन केल्यानंतर काय बेनिफिट झाला नदीला, तर 3.5 मीटरनी पूर पातळी घटली. म्हणजे त्या परिसरातले जे काही नागरिक असतील त्यांना तुम्ही विचारू शकता, ज्यांच्या घरात पाणी जायचं, ज्यांच्या दुकानात पाणी शिरायचं, तिथं आता पाणी जात नाही. 2020 नंतर 26 पर्यंत 6 वर्षात कोणाच्याही घरामध्ये ते पाणी वगैरे गेलेलं नाही. म्हणजे तेवढी 3.5 मीटरने पूर पातळी घटली. बायोडायव्हर्सिटी जैवविविधता पुनर्जीवित झाली, जिवंत पाण्याचे झरे पुनर्जीवित झाले. हा बेनिफिट झाला कॉन्क्रीट काढल्यानंतर. आता विषय राहिला 12 कुंडांचा, इन्क्लुडिंग रामकुंड, जिथं श्रीराम म्हणून जय श्रीराम म्हणून जिथं उड्या घालतील, उड्या मारून जिथं कुंभमेळा किंवा लोक याच्यासाठी येतात स्नानविधीसाठी, तर रामकुंड आणि इतर 11 कुंडांचा विषय होता. तो विषय काही लोकांनी हेतू पुरस्कार विभागीय आयुक्तांकडे तो टाकला. विभागीय आयुक्तांची इथं 9 वर्षापासूनची एक समिती आहे, प्रदूषणासाठी काम करते, चहा बिस्किट समिती. काहीच काम होत नाही तिथं, चहा बिस्किट समिती फक्त चहा बिस्किट घेता आणि निघून जाता. 9 ते 10 वर्षापासून असं म्हणणं आहे की हायकोर्टाने आम्हाला नेमलंय आणि आम्ही तिथं सदस्य. 10 वर्षापासून एकही नाला, एकही गटर तिथं बंद झालेली नाही, एकही नाही. आता विषय असा आहे का जर नाले आणि गटरीत जर बंद झालेलं नसेल आणि पाणी दूषित होत असेल तर दूषित पाण्यात स्नानविधी करणार का? आता 35,000 कोटीचा जो निधी येतोय आपल्याला स्ट्रॅटेजिकली यांच्याशी लढावं लागेल. त्यामुळे एवढं डिटेलमध्ये मी सांगतो का फक्त मोर्चा काढून किंवा तेवढं पुरतं नाही, ही राक्षसांसोबतची आपली लढाई आणि यांच्यासोबत ज्यावेळेस लढायचं ना तर स्ट्रॅटेजी अभ्यास आणि त्या पद्धतीने त्यांच्यासोबत लढावं लागतं. आता भाऊ विषय असा आहे का काय करतील, आता मागचे प्रवीण गेडामान सारखे महापालिका आयुक्त होते, आता योगायोगाने ते विभागीय आयुक्त आहे आणि परत योगायोगाने ते अध्यक्ष आहे कुंभमेळा प्राधिकरणाचे. आता गेडाम साहेबांनी त्यावेळी टेम्पररी डायव्हर्जन केलेले. आता तेच जे टेम्पररी डायव्हर्जनच्या सिव्हर लाईनचं केलेलं होतं तेच होऊन परत गोदावरी नदी पात्रामध्ये येतंय. पुन्हा तसं होईल का? तर 100% शक्यता. STP अपग्रेड करून काय होणार? काहीच होणार नाही. याच्यामध्ये एकच करावं लागेल, मूळ मुद्दा जो आहे ना तो मूळ मुद्दा काही लोकांना असं वाटतं आमच्या मालकीचा मुद्दा आहे, तो मुद्दा आपल्याकडे घ्यावा लागेल. कॉन्क्रिटायझेशन का आपल्या सर्वांचा हक्काचा मुद्दा आहे, ओपन टू ऑल येतो. पण जो प्रदूषण संदर्भातला जो मुद्दा आहे ना तो आपल्याकडे घ्यावा लागेल, त्याच्यावर आपल्याला लक्ष घालावं लागेल. कारण की 35,000 कोटीपैकी जे काही गटरी वगैरे जे नाल्यामध्ये पाणी जात आहे, आता फॉर एक्झाम्पल चोपडा लोन्सचा नाला आहे, तर चोपडा लोन्समध्ये सर्व गटरी वगैरे सोडले, त्या नाल्यामधून पास आउट होतो. आता हे काय करतील भाऊ, डायरेक्ट चोपडा लोन्सचा नाला डायव्हर्ट करायचं म्हणतात. हाऊ इज इट पॉसिबल? नाल्याचं काम काय आहे? नदीला जिवंत ठेवणं. रो वॉटर जे येईल आता 15 जून नंतर जो पाऊस पडेल आणि जे पावसाळी पाणी येईल त्या नाल्यातून भाऊ नदीमध्ये मिसळलं पाहिजे तर नदी जिवंत राहील. आता पूर्ण नाला डायव्हर्ट, नाल्यामधल्या ज्या गटरी ते इंटरसेप्ट करावे लागतील, ते डायव्हर्ट करावे लागतील. नंदिनी पूर्ण ते कॉन्क्रीटकरण करून करताय. नंदिनी उपनद्यांच्या पण